म्हणजे काय म्हणते केवढं झालंय म्हणलं मस्त मोठं झालंय. अस्मिता आली काय म्हणती? आम्ही गावात नाही दादा इकडे बघ इकडे दादाची हाय करते की ते आजी दादाची तर. पण पण होय. तिथं काय मातीत करत. कसं तुम्ही हाय का नाही? मोबाईल वर तशीच म्हणली, आपल्या दादाची तर करू आहे, म्हणजे समजा संमती आहे आपलं. व्हिडिओ काढते ही पण घरी म्हणा हा. असं करते. आपली जत्रा करायची. मावशी आली आहे, अस्मिता आली. मावशी तर कोण आहे सांगते मी तुम्हाला. आमच्या तात्यांची किती नंबरची बहीण आहे ग तू? त्या मी समजा दाखते. हा, धाकटा दादा होता. हा तात्यान भाऊ मी भाऊंला बी ओळखते ती सगळी. हा, पण भाऊंची बहीण आहे. हा. आणि एक मळदाची बहीण होती ती वारली आहे. हा. आणि ही मावशी आहे उंडवडीची जवळच आहे. अस्मिता आली ही तर आमची कुंकू लावाय ताटाला. आता आज काय बाबा शुभ्रा काय आहे खायला? आज जागरण गोंधळ आहे म्हणा आहे का नाही रात्री मी घरी नव्हती, बाहेर गेलती त्यामुळं मग हा दोघींचं चाललंय खेळायचं. घे चहा आता. ओळख ती पण काय घे नाही हा हा आपल्याला वाटतंय की सगळे मला जायचंय स्वयंपाकाला. जागरण या माझ्या जावाचं पोराचं म्हणजे असं घरातलंच आहे आमच्या. पण ही पोरांना सगळं वाटायला लावा म्हणलं. बारामतीतली पार्सल आहेत काय ती दिदी पशी द्यावं तर मी खाती चॉकलेट. गणेशने डाळ आणा गेल्यावर ते घेऊन आलं ती माझ्या तोंडात घातली. गणेशला शाळेत सोडायचंय. बारामतीनं खोबऱ्याची गुणी संपली ती आणायला लावायची दिदीला. बारामतीतली काय पार्सल द्यायचे पोस्टातलं पार्सल द्यायचं या 3 वेळात प्रिंट काढायला. मला जायचंय स्वयंपाकाला ताडी घेऊन जायचंय परत ना. आज आहे 10 तारीख. ऑर्डरी लई त्या ते टेन्शन आलंय. अजून परत ना 2 दिवस राहिले आहेत माझ्याकडे तिकडे जायसाठी. ऑर्डर टाकली मटेरियलची तर मिरच्या 14 तारखेला किंवा 13 तारखेला येणार आहेत. दुकानदाराला म्हणलं मी नसलं तरी मटेरियल आणून टाका सौद्या सामान हळकुंड ही ती म्हणजे मी येतोपर्यंत नानी त्या मिरच्या नीट करून ठेवते आणि हळद करते ना. त्याची बाटली तुटली ही माझ्याकडनं नाही तुटली. वर्गात पोरांना तुडवली अशी म्हणजे खेळत होती तर आणि घरी म्हणजे पैसे दे नाही मला काय म्हणून खवळते. आणि जेव तू खा जीवाला मग बघू आपण बाकीचं काय नाही ते आज आता ताई का नाही आले काय माहिती काहीतरी अडचण आली असं. नाणी आहेत नानीला डाळ दळून देते लगेच पटकन बरोबर जेवते ना आता. असू द्या मी तिकडे गेली तरी माझं चालूच आहे ऑर्डर. आता मी कुठं बोंबलं फिंडल मग तुम्हाला काय म्हणायचं का ऑर्डर नका टाकू टाका. व्हॉट्सअप चालू आहे माझं मी संध्याकाळचं बघत जाईन. दिरे गणेश जेव तू. वरती गेलं ना आवाज लय खानाक तू. इथे एक खिडकी आहे वरती अशी एक खिडकी आहे अजून. आणि इथं जागा पेस पण भरपूर आहे. इथलं मी काय कधी दाखवलं का नाही मला नाही माहिती तुम्हाला. पण इथं जागा भरपूर ठेवली कपाट वगैरे बनवायला असं. तिथं पण जागा आहे. इथला मधला पेस पण खूप मोठा आहे मैत्रिणींनो. आणि वरच्या मजल्याचं सुद्धा करायसाठी वरचं 3 मजल्याचं ह्याचं ही काढलेलं आहे म्हणजे पाया भरलेला आहे. आणि हे असं आहे इथं म्हणजे एक रूमच होईल एवढं मोठं आहे हे. ह्या पायऱ्या पण मोठ्या आहेत. आणि इथं आमची किरण असते. आणि तुम्हाला हे दाखवते देऊन आणि डाळ दाखवते मटकी डाळीची. आता त्या नानीला आमच्या अजून 20 किलो डाळ दळून देणार आहे म्हणजे सांडगं होते ना. कारण का सांडगं सगळं संपलं तिथं. जेवढ्यांचं पैसे घेतले तेवढ्यांना सांगेन मी आल्यावरती करतो. तिथं आमची ही छानशी अशी सुंदर गिरण आहे फक्त सांडग्याचं दळायसाठी. ते काय झालंय पावसाचं पाणी इथनं वरनं येतं ना कसं काय स्क्रोमधनं येतं काय माहिती. ते मग नेमकं तिथं काळ होतं पावसाळ्यामध्ये. आणि हे असं आहे. आणि वरती थांबाव ना वरती हे असं आहे परत ना. इकडं ज्वारीच्या कलंग्या इथं बाजरी गव्हाच्या. ही पहिलं मी घेतलेलं 2 डबं इथं पहिली जुनी घरं होती त्यावेळेस. मी काय आता वापरत नाही मग ती बाहेर ठेवल्यात इथं. आणि हे असं आमची केळी येली दाखवू का तुम्हाला हो का. इथं केळी येली
इथं घेवड्याच्या शेंगा आहे, त्या लताचं काहीतरी चाललंय. हे असंच मस्तपैकी आमचा गहू मला झालंच नाही दावाय जायला. तुम्हाला इथनं दिसतोय पण एवढा नाही दिसणार, तरी दाखवते तुम्हाला मैत्रिणींना. हो का, हे खांब दिसतोय का, ह्या खांबापासलं दिसतंय ना, इथं एक पट्टी गव्हाची. इथं आमचं 2.5 एकर रान आहे. आणि परत नाही हो का, इथं एक गहू आहे आमचा. इथं दिसतोय का, हो का, इथं बोटापाशी हे झूम केलंय, तिथं एक पट्टी गव्हाची. आणि आम्हाला प्यायला पाणी आम्ही वापरतो ना घरनं, ती आमची रानं इकडं बी आहेत अजून. चिचचं झाड दिसतंय का इथं, त्याच्या बी लांब आहे. आणि हे जी चाललंय ना बांधकाम सगळं, ते कुत्र्याचं डॉग ट्रेनिंगसाठी असतं ना, ते चाललेलं आहे सगळं, डॉग ट्रेनिंगचं. हे असं हे दिसतंय सगळं. चला आता, हां त्या ठेवल्यात ना मी ही डिक्या बाहेर, ही पाण्याची टाकी. आणि हे असं इकडं काय नाही. हो का, ही नाणी मी म्हणायची का नाही, मी पहिली साडी माझ्याकडे एक होती ती, हो का ही, हा ती मागावली नाही मी दुसरी. ह्याचं जरा मऊ आहे, त्याचं हलकं आहे जरा. आणि हे असं लय बरंचसं हलकं आहे त्याचं सूत. मी दुसरी अजून एक साडी मागवली ऑनलाईन मला, पण काही मला ती आवडलेली नाही आहे. चला, असं छान वातावरण आहे मस्त. हां वरती बांधकाम करायचं म्हणल्या होय, वरती बघू नंतर ना, घरा मोठं झालं मग मास्टर बेड 2 रूमा काढायचे, हे बांधकाम पाडून. हां हळूहळू करायचं, नाही 2 रूमा काढायचे आणि हे मोकळंच ठेवायचं सगळं अख्खं, ड्रिलिंग वगैरे करून. लय नाही का, 2 रूम हां नाही तर मग राहायला वर यायचं आणि खाली करायचंय मसाल्यासाठी, ह्याच्यासाठी. बघू आता कसं नियोजन आहे तसं. हां आता हे डाळ दळते मी स्पेशल, फक्त ही गिरण आहे ना आमची डाळीसाठी स्पेशल, दुसरं आम्ही ह्याच्यावर काहीच नाही करत. ह्यात खडं बिडं बघावं लागतात, गारगुटे असते ते ह्यातमध्ये, नाही तर. पाथर्डीचं एक पार्सल आणि सुप्रियाताईंचं एक पार्सल पोस्टाची, ही बारामतीची. हे पार्सल मैत्रिणींना आता भरून देते. कुरिअरचा सगळ्यांचं पार्सल जाईल. इथं जेवढं तुम्हाला दिसतोय ना मसाला केलेला, सगळ्यांचं टाकलं जाईल. आज पॅकिंग करायचं आहे. 2 दिवस काय मी काल काय केलं नव्हतं, परवा दिवशी होता रविवार, त्यामुळं नानीला लावल्यात सांडगं करायला. एवढंच सांडगं राहिल्यात इथं. आणि लसूण वगैरे भरते आता. काय म्हणते लता, काय म्हणते आत्या? अगं रात्री मी गेली होती बारामतीला, थोडंसं म्हणलं आता जायचंय, म्हणलं शॉपिंग तरी निमान, पण काशाची शॉपिंग हो तशी झाली माघारी. निम्मी अर्धीच झाली, दिवसच नाही पुरला. 2 वाजल्या जायला 2 वाजले, मग माघारी कवा यायचं? कशाचं काय डोकं दुखतंय नुसतं माझं, उरका नाही काम ती. काय अगं कर सांगू तुला मैत्रिणींनी, हो का, ही लसण चटणी पण टाकली का नानी? टाकायची आता ही तरी ही तेजा पावडर तिखट होत नाही म्हणून. हां हळद, जिरी पावडर आणि तरीची ही तेजा आणि लसणाची चटणी, अजून लसणाची चटणी आणावं लागेल. आणा त्या दिवशी ती हा. काय म्हणते आत्या? बितडाव घालतो काय? आली बाया माझी न्यानोडी. दिदवईनी गेली तिकडे. ये माझं बाळ. आता लगेच माणसं कमेंट करणार, आका न्यानी तुझ्यासारखी दिसती. ये आमचा अण्णा आला. अण्णा कोणाला दिसतो? अण्णा तू कोणासारखा दिसतोय र? बापून गत दिसतोय. टायमिंग काय विचारते काय मूर्खा. चल ये लॅप माली आमची, बसा. तर आपल्याकडे जास्तीत जास्त किती किलो पेरांचा लसूण घेतो गावरांमध्ये? 5 किलो पर्यंत. असं आहे का? तुमचा प्रॉपर पत्ता? आमचा काजळ शिंदेवाडी. बारामती मध्ये का? हो बारामती पशीच. बरं चालेल. तुम्हाला 5 किलो पर्यंत ऑर्डर आहे. हा हा तुम्हाला पुन्हा एकदा फोन करू.
बर चालेल चालेल. कारण आमच्याकडे जे नसतो ना तो हा आम्ही इकडं संभाजीनगर मध्ये इकडे जे काही ग्राहक आहे हा जसे बारामती तिकडचे पण आहे तर त्याला तिकडं बनवून देऊ तुमच्याकडं. बर चालेल चालेल. हो ठीक आहे. तिकडं आमच्या रेशमाच्या ऑर्डर घ्यायच्या सांगत आहेत. कुठे गेलं तरी ऑर्डरी घ्यावंच लागतात ना. फोन आल्यावर उचलावं लागतोय ना, परत नाही आल्यावरती पण त्यांना वाटतं फोन उचलत नाही ती मला. हा आणि माझं मोबाईलचं काय होतं, घरी तर एकीकडे फोन असतो मी एकीकडे असते आणि मोबाईल पण ही संघ वागवा येत नाही. हा कुठं वागवायचा संघ एवढा मोठा फोन होता, त्याच्यामुळे घरातच ठेवावं लागतो या. ते म्हणले ना ऑर्डर किती द्यावी लागते. त्यांना काय म्हणायचं तुमच्या अंदाजाने किती घेतलं तरी चालतं, 1 किलो पासून किती घेतलं तरी. नाही काय ताई साहेबांनी नवीन लसूण निघाला नानातला त्यावेळेस 10 किलो लसूण घेतला. पण काय यांना कसं वाटतं की पहिल्यांदा थोडाच घ्यायचा, मग त्यांना काय म्हणायचं की तुम्हाला किती मी घेऊ. अर्धा किलो पासून लसूण देते कोणी ती म्हणली ना अर्धा किलो लसूण आणि अर्धा किलो सांडग तरी चालतात म्हणायचं, घ्या काय अडचण नाही असं सांगाय. तुझा नंबर सांग. 9699083827. हा रेशमाला व्हॉट्सअपला मेसेज करत जा मैत्रिणींनो. तुझ्याकडे काय काय मिळतं. आता सध्या सांडगे लसूण आणि आता बघू नवीन काय चालू करायचंय आता. एवढं 8 दिवस गेल्यावरती 8-10 दिवस बाजरीचं हे कर, बाजरीचं पण सांडगं असतात बघ, वेगळ्या पद्धतीचं असतात. तू युट्यूबवरती रेसिपी बघ आणि ती कर. आता आम्ही चाललोय, आता चहा वगैरे झाला. आता झालंय आमचं सगळं. आता आम्ही निघालोच होतो, मेकअप बेकअप झालाय. आहे का घरी. चल भाई आम्ही जाऊ का. तू इथं बस, इथं नाही करामलं तर तिकडे जा, दीदी येईनच. आणि तुला हायत की नानी तिथं लॅपटॉप कम्प्युटर कर चालून बस खेळत. वायफाय जोड की त्याचं. इथं बस की म्हणा काय लगे नानी हाय तुझ्यापाशी. हा नानींचं तिकडे चाललंय सांडगं करायचं. तिकडे पटांगणाला करतोय मैत्रिणींनो. का माहितीये का, हिथं जर केलं ना वाळाय टाकाय येत नाही. मी जा घरी नाही ना. चल बाई ताटबीट बांधून ठेवलंय मी इथं. टाक. रेश्मा पाणी 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 पाणी. आ सगळ्या बाया भाकरी करतात तिकडे. कडक अशी बाजरीची भाकरी चुलीवली. पण जागरण कोणाचं सांगितलंच नाही की. महत्वाचं ती ना, तुम्ही जागरण कोणाचं ती नाही सांगितलं. गौरी तुझी तर भाकरी नाही पण ह्याच्यात. हा माझी तव्यावर तव्यावर टाकली होय. सोनात आहे बघू भाकरी. बघा कशा जागरणाच्या उग भाकरी चालल्यात नुसत्या. चार नंद आहे त्यांना डेंजर आहे त्या. एक नंबर असं वाटतं का तुम्हाला डेंजर आहे. गरीब आहे. या गावला ना दुसरी गरीब नंद कुठे गेली. या गावला ना नाही ना. तुम्हाला वाटतंय का हो मी आगाव आहे म्हणून. नाही बाई आमची भाऊ काय पण म्हणते. तेवढा अधिकार दिलाय तुम्ही म्हणून म्हणते. असं आहे. का नाही त्याला जपावं लागतं. हो हा खरंय खरंय.
असू दे आता नाही मी त्यांना काय म्हणत मी तर कसं काय म्हणते व्हिडिओ बंद केल्यावर म्हणत मी नाही काय म्हणणार मी म्हणणार आमची वहिनीला चांगली आहे नाही बाय काय तशी का असाना पण हाय का नाही हाय की कोण नाही तुमच्या भावाचा परपंच हो करतो करायला लागणार आम्ही आणलं त्याला असं नाही असंच नसेल आता बसले कंटाळा आलाय पण बसले आता जर माझ्या मोबाईलची चार्जिंग जर टिकली तर व्हिडिओ काढन नाही टिकली तर मग बंद करन छान दिसतंय भारी दिसतंय